रसिको नमस्कार. द सोप्रानोज रेकॉर्डिंग स्टुडिओच्या तर्फे मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण ना सध्या एका विशेष भागामध्ये खास भाग्यश्री पांचाळ हिला आपण इकडे आमंत्रित केलेलं आहे. आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण ना भाग्यश्री जसं मागच्या एपिसोडमध्ये आपण गझलच्या बद्दल किंवा गझलचा प्रवास आणि आपल्याला आवडणाऱ्या काही गझला किंवा यमन रागातल्या गझलांच्या विषयी आपण बोललो. तर ह्या भागामध्ये मला तुला आपण ह्याच्याबद्दल चर्चा करूया की गझल आणि नज्म ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आज आपण थोडंसं चर्चा करूया. खरं तर हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे की काय असतं नज्म आणि गझल काय असते. तर थोडक्यात सांगायचं तर नज्म म्हणजे गझलनुमा गीत, म्हणजे एक गीत आहे. जसं मी एक उदाहरण देते की आपलं तिन्ही सांजा सखे मिळाला देई वचन तुला वगैरे, हे कसं एकच आपला विषय उलगडत शेवटपर्यंत चाललेला एक गीत प्रकार आहे. हा, तसा एक गीत प्रकार म्हणजे नज्म. सो नज्म म्हणजे एकतर तिचं एक लिखाण, तिचं एक तंत्र, तिचा एक आकृतीबंध वेगळा असतो. म्हणजे तिचं लिखाणच वेगळं असतं. त्याला असे 2-2 शेर नसतात. तर त्याचे शेर किंवा त्याच्या ज्या ओळी असतात त्या अशा 3 ओळींच्या पण असतात, 4 ओळींच्या पण असतात. तर त्याची अनेक उदाहरणं आहेत आणि त्याबद्दल बोलायचं तर अजून बरंच बोलू शकतो. पण एक थोडक्यात आपण बोलून पटकन आपण गाऊनच दाखवलं तर येस. तर एखादी नज्म तूच ऐकवणं म्हणजे प्रेक्षकांनाही कळेल की काय फरक. आणि ही नज्म जी मी आता ऐकवणार आहे ती मला असं वाटतं जसं रंजिशी सही ही जगभरातल्या गझलप्रेमींना माहिती नाही असं कधीच होणार नाही, तशीच ही पण एक नज्म आहे जी मला असं वाटतं अजरामर आहे ही. आणि असंख्य लोकांनी हिला आपापल्या पद्धतीने गायलंय, त्याचा आनंद घेतलाय. तर ही एक आपण नज्म ऐकूया. आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो, यूं ही पहलू में बैठे रहो, यूं ही पहलू में बैठे रहो, हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे, ऐसी बातें किया ना करो, आज जाने की जिद ना करो. आणि ह्याच्यातला म्हणजे याला 2-3 अंतरे आहेत, पण एक जो अंतर आहे तो इतका काही लाजवाब आहे आणि तो प्रत्येक वेळेला, प्रत्येक प्रसंगाला आणि प्रत्येकाच्या हृदयाला अत्यंत भिडणार आहे. वक्त की कैद में जिंदगी है मगर चंद घड़ियाँ यही है जो आज़ाद है, इनको खो कर मेरी जान जा, उम्र भर ना तरसते रहो, है आज जाने की जिद ना करो, करो आज जाने की जिद ना करो. तुला पण काय आठवतं? हो, खरं तर या नजमधनं बाहेर निघावं असं वाटत नाही, कारण एवढे सुंदर शब्द आणि चाल तर म्हणजे अप्रतिम आहे. तर नज्म गाईपर्यंत कळत नाही की बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की नज्म आहे की गझल आहे. तर पहिल्या 2 ओळींवरनं कळतच नाही, पण जेव्हा त्याच्या अंतरावर आपण येतो तेव्हा कळतं की नाही ही नज्म आहे, ही गझल नाही. तर एक फेमस, एक खूप
लोकप्रिय अशी नज्म आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे, लताजींनी गायली. लता दीदींची इतकी आवडती, अगर मुझसे मोहब्बत है. क्या बात है. अगर मुझसे मोहब्बत है, मुझे सब अपने गम दे दो. इन आँखों का हर एक आंसू मुझे मेरे सनम दे दो. क्या बात है. अगर मुझसे मोहब्बत है. वाह वाह वाह. एक त्याचा शेर पण म्हणते. तुम्हारे गम. क्या बात है. अपना गम बना लो तो करार आए. तुम्हारा दर्द सीने में छुपा लो तो करार आए. वो हर शय जो तुम्हें दुख दे, मुझे मेरे सनम दे दो. इन आँखों का हर एक आंसू मुझे मेरी कसम दे दो. अगर मुझसे मोहब्बत है. क्या बात है. वाह वाह वाह. कितीतरी विषय ह्याच्यामध्ये मांडले जातात नाही, आणि कुठेच असं अडकायला होत नाही ह्याच्यामध्ये. नाही म्हणजे आता ही गझल नाही म्हणून आता हे काहीतरी कम असल आहे असं नाहीये ना. किती सुंदर आहे, म्हणजे हे गात राहिलो तर हेच गात राहावं असं वाटतं. आणि मग त्या म्हणजे आता हा एकच विषय आपल्याला दिसतोय ह्याच्यामध्ये पूर्ण, म्हणजे स्टार्ट टू एंड अगदी अगदी गीतासारखा. तर असं हे गीत याच्यामध्ये अजून तर कितीतरी आहेत. तुलाही माहित असतील, एखादं तू सांग. एक खूप फेमस यांनी केलेलं आहे, म्हणजे त्यांची ती रचना आहे जगजीत सिंगांची. कारण गझलेचा विषय निघाला तेव्हा गुलाम अली साहेबांचं नाव घेतलं नाही, मेहंदी हसन साहेबांचं नाव नाही, आणि जगजीत सिंग साहेबांचं नाव घेतलं नाही, तर हा एपिसोड मला असं वाटतं कधीच पूर्ण होऊ शकत नाही. तर त्यांची एक रचना आहे बघ, ही पण खूप फेमस रचना आहे. बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी, लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे, ये भी पूछेंगे कि तुम इतनी परेशान क्यों हो. ही खूप मोठी आहे, पुढे मोठी आहे. तर पण एक उदाहरणादाखल ह्या 4 ओळी आपण गायल्यात. तुला पण काही आठवतेय का एखादी छान? बघ, एक मेहदी हसन खान साहेबांची जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं, मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहोगा, जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं. हे पण अनुराधाताईंनी पण गायलं, आणि एक फिमेल व्हर्जन पण आहे की मैं तो मरकर भी मेरी जान तुझे चाहूंगी, असं त्यांनी म्हटलं. इतकं सुंदर आहे तेही. आणि एक अजून एक आहे नज्म, मी तुम्हाला एक ऐकवते की सामने जब वो जाने तमन्ना होता है, दिल में जाने 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 दिल में जाने कैसा कैसा होता है, सामने जब वो जाने तमन्ना होता है. याचा एक अंतर ऐकवते शेर. हीरे मोती
चांदी सोना एक तरफ, लेकिन उसका रूप सलोना एक तरफ, उसका हर अंदाज सुहाना लगता है, सामने जब वो जाने तमन्ना होता है. अशी ही एक नजमा आहे. क्या बात आहे. मला असं वाटतं नजमवरती सुद्धा जर हा एपिसोड आपण पूर्ण केला तर पुढे खूप काही आपल्याला सुचत जाईल. तेव्हा अशाच नजम तुमच्याकडे पण काही आहेत का रसिको, तर आम्हाला नक्की या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुढचा एपिसोड आपण कुठल्या विषयावरती करूया गझलेच्या बाबतीतला तो नक्की आम्हाला कळवा. त्याप्रमाणे आपण पुढच्या एपिसोडमध्ये त्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला हव्या आहेत त्या नक्की आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करूया. आणि भाग्यश्री, आपण परत पुढच्या एपिसोडला आभार मानू नाही, आभार नाहीच, आता तुला भारच आहेत फक्त, आभार नाही आहेत. तर परत आपण भेटतच राहूया. कारण आपल्याला आपण रसिकांना सांगतो आहोत की आम्हाला कळवा, तर त्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे की आपल्याला त्यांना सगळे हे विषय आणि अजून नवीन नवीन काही छान छान गोष्टी ज्या म्हणजे तुझे बाबा म्हणजे भीमरावजी पांचाळ ज्यांनी मराठी गझल पूर्ण जगभरात त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि करत आहेत ते, तर त्यांच्या पण इतक्या सुंदर रचना तुला वारशाने मिळत आहेत. आणि मला पण माझे वडील पंडित नाथ निरळकर यांच्याकडून ज्या काही छान छान रचना मिळत आहेत त्या मला असं वाटतं ह्या निमित्ताने आपण त्याही रसिकांच्या समोर आणूया. तर तेव्हा पुढच्या भागामध्ये परत भेटूया. तो दूर तलक जाएगी और जानी चाहिए. बिलकुल जानी चाहिए. क्या बात है. तेव्हा पुढच्या एपिसोडमध्ये रसिका हो नक्की भेटूया. नमस्कार.